डोंगरावरून घसरून 17 वर्षीय तरुणाचा पाय फ्रॅक्चर। पुढील औषध उपचारासाठी नाशिक येथे केले रवाना। दिनांक 4 मे रोजी चांदवड येथील रासलिंग डोंगरवरून 17 वर्षीय तरुणाचा पाय घसरून गंभीर जखमी झालाय। सदर तरुण हा नाशिक येथील आपल्या मित्रासोबत नेमिनाथ जैन माध्यमिक उच्च माध्यमिक येथे परीक्षा देण्यासाठी आलेला होता, परंतु त्यांचे मित्र पेपर देण्यासाठी गेले होते। त्यांच्या सोबत असलेले मित्र सोहम रामकोळी वय वर्ष 17 नाशिक, संकेत सुभाष तोंडे नाशिक, खरजुल मळा, हर्ष राजेंद्र मोरावरकर नाशिक हे तिघे जण मित्राच्या पेपर सुटण्यास उशीर होईल तोपर्यंत चांदवड येथील रासलिंग डोंगरावरील महादेवाचे दर्शन करायला गेले असता डोंगर चढत असताना सोहम रामकोळी वय राहणार 17 नाशिक याचा अचानक पाय घसरल्याने तो खाली पडला, त्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यामध्येच असलेले दोन्ही मित्रांनी खूप आरडाओरड केली तेव्हा डोंगराच्या शेजारी असलेले बारकू गांगुर्डे, राजू सोनवणे, दीपक जाधव, विजू नवरे, रवी गांगुर्डे, रिजवान शहा, प्रवीण गांगुर्डे, कृष्णा पवार, बाळा गांगुर्डे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, भैया गांगुर्डे, राहुल पवार, जाहीर माळी, साहेबराव वाघ, सुनील मोरे या आदिवासी ग्रुप मदतीला धावत जाऊन त्यास बाहेर काढले व चांदवड पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती कळवली असता चांदवडचे पोलीस कर्मचारी, पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस हवालदार अशोक पवार, पोलीस नाईक दिनेश सूड, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी शिंदे घटनास्थळी जाऊन तातडीने मदत केली। जखमी तरुणास प्राथमिक उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी करून उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगितल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले। गिर्यारोहक ट्रॅकर भागवत झालटे यांनी सविस्तर माहिती दिली असून सध्या उन्हाची तीव्रता असल्याने 40 ते 42% तापमान वाढले असून सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी, कोणतेही गड किल्ले चढू नये अशी सविस्तर माहिती गिर्यारोहक समाजसेवक भागवत झालटे यांनी समाज माध्यमांना दिली आहे। S9 TV न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार, चिंचवे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।